लग्नानंतर प्रथमच माहेरी आलेल्या मुलीचं माहेरपण आठवडाभर चाललं। सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला। परत सासरी जाताना वडिलांनी तिला एक सुगंधी अगरबत्ती पुडा दिला। जेव्हा सकाळी पूजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा, असं आठवणीने सांगितलं। आई म्हणाली, असं अगरबत्ती देतं का कोणी? ती प्रथमच माहेरपण करून सासरी जातीये, काहीतरी मोठं द्यायला हवं होतं। तसं वडिलांनी खिशात हात घातला आणि असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले। सासरी पोहोचल्यावर सासूनं सुनेच्या आईनं दिलेल्या सगळ्या वस्तू बघितल्या। बाबांनी दिलेला अगरबत्ती पुडा बघून नाक मुरडलं। सकाळी मुलीनं अगरबत्तीचा पुडा उघडला। आत एक चिठ्ठी होती। बेटा, ही अगरबत्ती स्वतः जळते, पण संपूर्ण घराला सुगंधी करून जाते। एवढंच नाही तर आजूबाजूचा परिसरही दरवळून टाकते। तू काही वेळा नवऱ्यावर रुसशील, कधी सासू सासऱ्यांवर नाराज होशील, कधीतरी नणंद किंवा जावेचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल, तर कधी शेजाऱ्यांच्या वर्तनावर खट्टू होशील। तेव्हा माझी भेट लक्षात ठेव। स्वतः जळताना अगरबत्ती जसं संपूर्ण घर आणि परिसर सुगंधी बनवते, तशी तू सासरला बनव। मुलगी चिठ्ठी वाचून रडू लागली। सासू धावतच जवळ आली। नवरा सासरे देवघरात डोकावले, ती फक्त रडत होती। अगं, हात पोळला का? नवऱ्यानं विचारलं। काय झालं ते तरी सांग, सासरे म्हणाले। सासू आजूबाजूचे सामानात काही आहे का ते बघू लागली। तेव्हा ती वळणदार अक्षरातील चिठ्ठी नजरेला पडली। ती वाचून तिनं सुनेला मिठीत घेतलं। चिठ्ठी स्वतःच्या नवऱ्याच्या हातात दिली। सासरे चष्मा नसल्यानं मुलाला म्हणाले, बघ काय आहे? सारे कळल्यावर संपूर्ण घर स्तब्ध झाले। अरे, ही चिठ्ठी फ्रेम कर। ही माझ्या मुलीला मिळालेली सर्वात महागडी भेट आहे। देवालयाच्या बाजूलाच याची फ्रेम लाव, सासू म्हणाली। आणि त्यानंतर ती फ्रेम सातत्यानं दरवळत राहिली। पुडा संपला तरीही। यालाच म्हणतात संस्कार। आपण एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात करताना जसं दीप प्रज्वलन करतो, दिवा स्वतः जळतो पण इतरांना प्रकाश देतो, इतरांना प्रज्वलित करतो। हाच या मागचा खरं तर विचार आहे। आपण दिव्यांचा हा गुणधर्म आपल्या अंगी बांधला पाहिजे। आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं आयुष्य सुखाचं समाधानाचं असावं, पण आपण सुखात असताना इतरांना सुद्धा आपण सुखात पाहणं, आनंदात पाहणं, यातच आपलं खऱ्या अर्थाने आयुष्य आहे असं आम्हाला वाटतं। आणि दुसरा विचार या मागचा असा आहे की मुलीला वडिलांनी दिलेली कोणतीही भेट ती खूप मोलाची असते। महागाची नसेलही, पण त्या पाठीमागे असलेला मायेचा ओलावा हा प्रचंड मोठा असतो। हा लेख कुणी लिहिला हे माहीत नाही, आम्ही फक्त कॉपी केलाय, पण खरंच लिहिणाऱ्याला आमचा सलाम। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच काही व्हिडिओसाठी आपलं फेसबुक पेज नक्की फॉलो करा।